तर अजित पवार, सुनील तटकरे, दिलीप वळसे पाटील यांच्यामध्ये शिंदे हे मुख्यमंत्री म्हणून त्यांना नको होते, ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही अशी त्यांची भूमिका होती असं संजय राऊत यांनी म्हटलंय। शरद पवार यांच्या मुलाखतीनंतर संजय राऊत यांनी हा मोठा दावा केला। युतीमध्ये असताना देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन त्याचबरोबर सुधीर मुनगंटीवार यांचा देखील शिंदेंना विरोध होता असं देखील संजय राऊत यांनी म्हटलंय। एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदी नकोत, आम्ही त्यांच्या हाताखाली काम करणार नाही हे सांगणारे सगळ्यात आधी सुनील तटकरे, अजित पवार आणि दिलीप वळसे पाटील होते। आम्ही सिनियर आहोत, आम्ही ज्युनियर माणसाच्या हाताखाली काम करणार नाही ही त्यांची भूमिका होती। मुख्यमंत्री पद की बात चल रही थी तो बीजेपी के नेताओं का ये संदेश था, ये मैसेज था, दिल्ली से जो निर्णय होगा वो होगा। मुख्यमंत्री पद शिवसेना को मिले ना मिले वो पार्टी के हाईकमान तय, लेकिन अगर ये निर्णय होता है तो हमें एकनाथ शिंदे के हाथ के नीचे हम काम नहीं करेंगे। सरकार या मुख्यमंत्री हम उनको स्वीकार नहीं करेंगे। ये फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार, ये सब जो सीनियर नेता बैठे सबकी भूमिका थी ऐसे जूनियर नेता के हाथ के नीचे हमको काम नहीं करना है बस। शिंदे तेव्हा कोणालाच नको होते। शिंदे यांचा वकूब नव्हता, शिंदे यांचा अनुभव कमी होता। शिंदे यांच्या कामाची पद्धत ही पैसा फेको तमाशा देखो हीच असल्यामुळे अनेकांना ते आपल्या आसपास नको होते किंवा राज्याचं नेतृत्व त्यांनी करावं ही भाजपा किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या वरिष्ठ नेत्यांची तेव्हा भूमिका नव्हती की ते आमच्याबरोबर नको, त्यांनी नेतृत्व करू नये सरकारचं, त्यांना कोणताही अनुभव नाही। फक्त पैशाचे व्यवहार किंवा व्यापार करणं म्हणजे नेतृत्व नाही ही भारतीय जनता पक्षाची भूमिका होती।